असं म्हणतात की भाकरी ही चपातीपेक्षा पचण्यासाठी हलकी असते, म्हणून संध्याकाळच्या वेळी एकतरी भाकरी ही खाल्लीच पाहिजे. चला तर मग मऊ आणि टम्म फुगणारी भाकरी बनवूया. त्यासाठी एका पसरट भांड्यामध्ये 2 ते 3 भाकरी आरामात होतील एवढं पीठ घालून घ्यायचं. थोडं थोडं पाणी घालून हे पीठ एकसारखं मर्दून मळून घ्यायचं. त्यानंतर पिठामधला एक गोळा बाजूला काढून हाताने त्याला गोलाकार देऊन घ्यायचा. परातीमध्ये आणि हाताला थोडं थोडं पीठ लावून घ्यायचं आणि एकसारखी हलक्या हाताने भाकरी थापायला सुरुवात करायची. भाकरी थापून होते तोपर्यंत गॅसवरती एक तवा हाय हीटवर न ठेवता मीडियम हीटवर ठेवून तापवून घ्यायचा. तवा छान तापला की अलगद हाताने भाकरी उचलायची आणि तव्यावरती घालून घ्यायची. आता लगेचच भाकरीच्या वरच्या बाजूला पाणी लावून घ्यायचं. भाकरीने पूर्णपणे पाणी शोषून घेतलं की भाकरी पलटून घ्यायची. अर्धा मिनिटभर दुसऱ्या बाजूने भाजून झाल्यानंतर पुन्हा एकदा पलटून टम्म फुगेपर्यंत भाकरी ही भाजून घ्यायची. बघू शकता तुम्ही छान अशा मऊ भाकऱ्या इथे तयार